नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या YouTube चॅनलवरती आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे ना। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 38 इंच प्रिन्सेस कट ब्लाउजची पेपर कटिंग तयार करून घ्यायची आहे। तर त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर ब्लाउजचं पूर्ण मेजरमेंट हे स्क्रीनवरती दाखवलेलं आहे। तर ब्लाउजची तयार उंची आहे 14 इंच, त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करून आणि 15 इंचावरती 2 खुणा करून आणि आपल्याला इथं आधी मागच्या साइडची कटिंग करून घ्यायची आहे। तर ब्लाउजचा गळा किती इंचाचा आहे याच्यावरती डिपेंड आहे शोल्डर किती घ्यायचं। तर ब्लाउजचा गळा आहे 10 इंचाचा, त्याच्यासाठी मी शोल्डर घेत आहे 5.25 इंच। जर का ब्लाउजचा गळा 9 किंवा 8 इंच असेल तर तुम्ही 5.5 घ्यायचं आहे। तर या ब्लाउजचा गळा हा 10 इंचाचा असल्यामुळे मी शोल्डर घेत आहे 5.25 इंच, 5 इंच आणि 2 रेषा। त्याच्यानंतर मुंडा घ्यायचा आहे 6 इंच, तर मुंडा राऊंड आहे 17 इंच। त्याच्यानंतर 38 इंच साईज आहे, तर 38चा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला 9.5 म्हणजे 9.5 इंच। आणि त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड करून घ्यायचं। त्याच्यानंतर कमर आहे 32 इंच, तर कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे 8 इंच। मागच्या साईडला 1 इंच टक्स आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। गळा ओपन करायचा आहे आपल्याला 2 इंचावरती। 10 इंचाचा गळा आहे, त्याच्यामध्ये वरती अर्धा इंच शिलाई मार्जिन जाईल म्हणून मी 10.5 इंचावरती खूण करून घेतली। मागचा टक्स घेतला 4 किंवा 4.5 इंचाचा। त्याच्यानंतर इथं आपल्याला अर्धा इंच तिरकस डाऊन जायचं आहे आणि या पॉइंट पासून आपल्याला 1.5 इंच इतकं अंतर मोजून घ्यायचं। तर मोठी साईज असल्यामुळे आपल्याला 1.25 इंच न घेता इथं आपल्याला 1.5 इंच इतकं अंतर घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला मागच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा। नंतर इथं अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आपल्याला मुंडा घेर आपला 17 इंचाचा आहे, तर त्याचा दुसरा भाग येतो 8.5 इंच, तर तो आपल्याला इथं मोजून घ्यायचा। इथं आपल्याला अशा पद्धतीने 1.5 इंच खाली तिरकत जायचं, डाऊन करून घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला बरोबर 8.5 इंच मोजून घ्यायचं। तर बघू शकतात इथं बरोबर 8.5 इंच येत आहे, म्हणजे आपला हा मुंडा आहे तर 6 इंचाचा बरोबर आहे। तर ही मागची साईड आपली पूर्ण रेडी झालेली आहे। तर आपल्याला याची कटिंग करून आणि पुढच्या साईडची कटिंग तयार करून घ्यायची आहे। तर मैत्रिणींनो, आपण इथं हा टक्स देतो, आपण इथं हा टक्स देत असतो तेव्हा मागची साईड ही तिरकस होते, म्हणून इथं अर्धा इंच अशा पद्धतीने पॉइंट देऊन आणि आपल्याला इथं तिरकस लाईन ओढून घ्यायची आहे, म्हणजे मागची साईड ही तिरकस होणार नाही, अगदी सरळ रेषेत येईल आणि ही आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। तर मी ही नंतर कटिंग करणार आहे। तर ही मागची साईड आपल्याला जशीच्या तशी कॉपी करून घ्यायची आहे, परंतु इथं आपल्याला आय हुक साठी 1.5 इंच किंवा 3 लाईन इतकं अंतर जितकं शिलाई मार्जिन लागत असेल तितकं सोडून आणि मग हे आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे। 1.5 इंच किंवा अर्धा इंच किती घेता याच्यावरती डिपेंड आहे। तर मागची साईड ही मी कॉपी करून घेतली। तर इथं फक्त मी मुंडा राऊंड आणि उंची मोजून घेतलेली आहे। तर त्याच्यानंतर इथं आपल्याला काय बदल करायचे आहे, त्याच्यानंतर ह्या पॉइंट पासून आपण हे अंतर 1.5 इंच घेतलेलं आहे, तर इथं आपल्याला अर्धा इंचावरती खाली यायचं आहे आणि पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। त्याच्यानंतर इथं आपल्याला 9.5 इंच आय हुकचं अंतर सोडून मग आपल्याला 9.5 इंच इतकं अंतर मोजून घ्यायचं।
त्याच्या पुढे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि त्याच्या पुढे इथं आपल्याला 1.5 इंच इतकं अंतर घ्यायचं आहे, कारण आपण प्रिन्सेस कट साठी अर्धा ते 1.5 इंच इतकं अंतर घ्यायचं। जे अंतर इथं घेतलं तेच अंतर इथं आपल्याला शिलाई मध्ये दाबायचं आहे। त्याच्यानंतर आपण इथं प्रिन्सेस कट साठी अर्धा ते 1.5 इंच इतकं अंतर वाढवून घ्यायचं आहे। तर मी इथं 1.5 इंच इतकं अंतर वाढवून घेतलं। तर प्रिन्सेस कट साठी आपण मागच्या साईडला 1 इंच तयार उंचीपेक्षा 1 इंच एक्स्ट्रा घेत असतो, परंतु पुढच्या साईडला प्रिन्सेस कट साठी आपल्याला 1 इंच न घेता 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। 1.5 किंवा 1.25 मुंड्याचा शेप दिला गेला। तर मी इथं अर्धा इंच इतकं अंतर घेतलेलं आहे, परंतु हे अंतर थोडं पुढे झालेलं आहे। आपण मागची साईड जेव्हा कॉपी केली तेव्हा याच्या साहाय्याने ते थोडं पुढे झालेलं आहे, परंतु ते हे बरोबर आहे। त्याच्यानंतर इथं आपल्याला हे अंतर किती घ्यायचं आहे, तर हे अंतर आपल्याला आता कमर आहे 32 इंच, तर आपल्याला इथं 32 चा चौथा भाग मोजून घ्यायचा। तर 32 इंचचा चौथा भाग येतो 8 इंच, तर तो मी इथं 8 इंच मोजून घेतला। त्याच्यानंतर प्रिन्सेस कट साठी आपल्याला इथं 8 इंच, त्याच्या पुढे आपल्याला आपण रेग्युलर जितकं शिलाई मार्जिन घेतो तितकं शिलाई मार्जिन घ्यायचं, तर मी ते 1.5 इंच घेतलेलं आहे। त्याच्यानंतर इथं आपल्याला टक्स द्यायचा आहे, तर तो 2.5 इंचाचा टक्स द्यायचा आहे। 2.5 इंचाचा टक्स दिला, परंतु त्याला आपल्याला दोघही बाजूंना शिलाई मार्जिन लागणार आहे, म्हणून मी ते 1 इंच अंतर इथं परत ऍड करून घेत आहे। म्हणजे ते अंतर आपलं किती झालं, 3.5 इंच। कमरेचा चौथा भाग, त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि त्याच्या पुढे 3.5 इंच इतकं अंतर वाढवून घ्यायचं आहे आणि हे पॉइंट आपल्याला मिळवून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर इथं आपल्याला आता पुढचा गळा ओपन करून घ्यायचा आहे 2 इंचावरती। तर पुढचा गळा आहे 6 इंच, 6.5 इंच, तर त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणजे 7 इंच। त्याच्यानंतर आपल्याला चेस्ट पॉइंट काढून घ्यायचा आहे। तर 38 साईज साठी आपल्याला चेस्ट पॉइंट घ्यायचा आहे 10.5 इंचावरती, परंतु त्याला शिलाई मार्जिन लागतं, म्हणून मी ते 11 इंचावर खूण करून घेत आहे। त्याच्यानंतर इथं आपल्याला 4.25 किंवा 4.5 इंच इतकं अंतर मोजून घ्यायचं आहे। तर मी हे 4.25 इंच घेत आहे। हे अंतर घेतलं 4.25 इंच आणि इथं आपल्याला घ्यायचं तेच अंतर इथं आपल्याला मोजून घ्यायचं। ही अंतर रेषा सरळ न घेता आपल्याला अर्धा ते 1/2 इंच किंवा अर्धा इंच तिरकत जायचं आहे। म्हणजे कसं, हे अंतर आलं 4.25 इंच, तर हे अंतर किती यायला पाहिजे, तर हे अंतर आलं 4 इंच अशा पद्धतीने। त्याच्यानंतर इथं आपल्याला 2.5 इंच अंतर मोजून घ्यायचं। तर हे अंतर आपल्याला खाली मोजून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने इथून मी हे अंतर 2.5 इंच मोजून घेतलं। त्याच्यानंतर उभं अंतर मोजून घ्यायचं आहे 1.5 ते 1.25 इंच। तर इथं मी 1.25 इंच किंवा 2 इंच घ्यायचं आहे। मोठी साईज असल्यामुळे आपल्याला हे अंतर 1.25 इंच किंवा 2 इंच घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला बरोबर आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने। त्याच्यानंतर इथं थोडा अशा पद्धतीने, जर का कमी जास्त झाला तर तो अशा पद्धतीने चेक करून घ्यायचा आणि बरोबर देऊन घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने प्रिन्सेस कटचं हे पूर्ण रेडी झालेलं आहे। तर इथं आपल्याला आता ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। तर इथं आपण हे तिरकस खाली डाऊन गेलेलो 1/2 इंच ते बरोबर अशा पद्धतीने सरळ करून घ्यायचं।
त्याच्यानंतर आपल्याला इथं आपण हे पाऊण इंच इतकं अंतर वाढवून घेतलेलं आहे, तर ते बरोबर अशा पद्धतीने इथं जोडून घ्यायचं आहे. आणि ते आपल्याला घ्यायचं नाही इथं, कारण मागची आणि पुढची साईड कमी जास्त होईल. त्याच्यानंतर हे अंतर सुद्धा आपल्याला इथून चेक करायचं आहे. तर त्याच्या आधी आपण हा टक्स मोजून घेऊ. तर हा टक्स आलेला आहे 5.25 इंच. तोच आपल्याला इथं बरोबर मोजून घ्यायचा. तर तो येत आहे इथं. अशा पद्धतीने मी इथं खून करून घेतली. मागच्या साईडला आपण इथं अर्धा इंच तिरकस केलेलं आहे, तर ते आपल्याला इथं करायचं आहे. इथं नाही, कारण हे अंतर आपल्याला मायनस करायचं आहे, कारण आपण हे पाऊण इंच हे टक्स साठी पुढे वाढवून घेतलेलं आहे. जेव्हा आपण टक्स देतो तेव्हा हा भाग वरती जातो, म्हणून आपण हे अंतर वाढवून घेतलं. आणि हा पॉइंट आणि हा पॉइंट जोडून घ्यायचा. तर पुन्हा एकदा सांगते, शोल्डर घेतलं 5.25 इंच, मुंडा घेतला 6 इंच. त्याच्यानंतर मागच्या साईड पेक्षा इथं मी पाऊण इंच पुढच्या साईडला एक्स्ट्रा वाढवून घेतलं. तर हा चेस्ट पॉइंट घेतलेला आहे 10.5 इंच. त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे. त्याच्यानंतर हा पॉइंट घेतलेला आहे मी 4.25 इंच. तोच इथं थोडासा पाव इंच कमी केला. त्याच्यानंतर हे अंतर आहे 4 इंच. त्याच्या पुढे आहे 2.5 इंचाचा टक्स. त्याचं शिलाई मार्जिन इथं मी ऍड करून घेतलेलं आहे. म्हणजेच इथं आपल्याला कमरेचा चौथा भाग, त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि 3.5 इंच टक्स शिलाई मार्जिन ऍड करून 3.5 इंच घेतलेला आहे. अशा पद्धतीने मी हा कमरेचा भाग घेतलेला आहे. तर आता आपल्याला याची कटिंग करून घ्यायची आहे. आता तुमच्या तर लगेचच लक्षात आलं असेल आणि क्लिअर झालं असेल. सर्वप्रथम मी मागच्या साईडचा अशा पद्धतीने तिरकस कटिंग करून घेते. डीप गळा आहे म्हणून शोल्डर उतार द्यायला अजिबातच विसरायचं नाही. त्याच्यानंतर आपल्याला 10 इंचाच्या बाहीची कटिंग करून घ्यायची आहे. तर सर्वप्रथम मी आधी 10 इंचाची बाही मोजून घेत आहे. त्याच्यामध्ये मी खालच्या बाजूला अर्धा इंच आणि वरती अर्धा इंच इतकं शिलाई मार्जिन लागतं, म्हणून मी 11 इंचावरती अशा पद्धतीने आधी बॉक्स तयार करून घेत आहे. तर आपला मुंडा राऊंड आहे 17 इंचाचा. तर त्याचा आपल्याला दुसरा भाग घ्यायचा आहे, तर तो घ्यायचा आहे 8.5 इंच. तर आधी आपल्याला तर इथं बघू शकतात 8.5 इंच येत आहे आणि वरचं मी शिलाई मार्जिन इथं पकडून घेतलेलं आहे आणि ते 9 इंच होत आहे. तर आपल्याला इथं 9 इंचाच्या बाहीची कटिंग करायची आहे. म्हणजे की पाव इंच किंवा अर्धा इंच पुढे उरलं तर ते आपण फिटिंगच्या वेळेला कटिंग करू शकतो, परंतु बाही ही अजिबात कमी होत नाही. बाही लांब आहे म्हणून आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे 4.25 इंच. 4 इंचाला 2 रेषा कमी. आणि या पॉइंट पासून आपल्याला 9 इंच अंतर मोजून घ्यायचं आणि सरळ रेष ओढून घ्यायची. तिचा आपल्याला मध्य सेंटर काढून घ्यायचा. हे 9 इंच अंतर आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. हा मध्य सेंटर आहे, तर इथं आपल्याला पाऊण इंच अंतर येईल. अशा पद्धतीने 2 पॉइंट द्यायचे. इथं 1 इंचावर आणि 1.5 इंचावर. 1.5 इंचावरून मागच्या बाहीचा शेप द्यायचा आणि 1 इंचावरून पुढच्या बाहीचा शेप द्यायचा. इथं थोडं आपल्याला पाव इंच खाली जायचं. त्याच्यानंतर आपला दंडघेर 10 इंचाचा आहे, तर 5 इंचावरती खूण करून घेतली आणि त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड करून घ्यायचं. आणि इथं आपल्याला सुरुवातीला सरळ रेष करून आणि नंतर आपल्याला तिरकस करून घ्यायचं आहे.
तर इथं आपल्याला अशा पद्धतीने सरळ न घेता 5 इंच आतमध्ये जाऊन आणि मग बाहीची कटिंग करायची आहे. नंतर आपल्याला बाही चेक सुद्धा करून बघायची आहे. 38 साईज असली तरी कमर किंवा दंडघेर बाही कमी किंवा जास्त असू शकते, म्हणून माप बरोबर लक्षात ठेवत पद्धत हीच वापरून कटिंग करायची आहे. सोडून आणि मग आपल्याला बाही इथं अशा पद्धतीने चेक करून घ्यायची. तर बघू शकतात इथं बरोबर हे अर्धा इंच एक्स्ट्रा येत आहे, कारण आपण 8.5 इंचाची कटिंग न करता आपण 8.5 इंचाची घडी न घेता 9 इंचाची घडी घेतलेली आहे. म्हणजे इथं हे बरोबर अर्धा तर 5 इंच जास्त आलेलं आहे. 3 लाईन 5 इंच किंवा 3 लाईन तर हे आलं तर चालेल, कारण आपण हे फिटिंग मध्ये ऍडजस्ट करून नंतर कटिंग करू शकतो. तर हे मी का एक्स्ट्रा घेतलं, तर हे जे का कोणी नवीन शिकणारे असतील त्यांना बाही कमी पडत असते. तर मैत्रिणींनो, आपला मुंडा राऊंड किती इंचाचा आहे, तर आपला पूर्ण मुंडा राऊंड आहे 17 इंचाचा. तर आपण इथं शिलाई मार्जिन सुद्धा पकडून आणि मग बाही कटिंग करत असताना आपण हे 8.5 इंच अंतर मोजून घेतलं. जर का आपण हे शिलाई मार्जिन सोडून मोजलं असतं तर इथं आपला हा अर्धा इंच हा उरला नसता. तर मी हे का केलं, तर माझ्या कोणी ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी असतील तर इतकं परफेक्ट कटिंग करून सुद्धा बाही कमी पडते, याच्यासाठी मी हे अर्धा इंच इथं ऍड करून घेतलेलं आहे. आणि फिटिंगच्या वेळेला अशा पद्धतीने एक्स्ट्रा आलं तर ते आपण बरोबर कटिंग करून घ्यायचं आहे. तर ह्या अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी 38 इंच साईज प्रिन्सेस कट ब्लाउजची पेपर कटिंग तयार करून घेतलेली आहे. तर मैत्रिणींनो, 38 इंच साईज प्रिन्सेस कट ब्लाउजची डायरेक्ट पेपर कटिंग अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी करून घेतलेली आहे. तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील. आणि ही ब्लाउज कटिंग तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा.